यार हे हास्य जत्रा कमाल आहे यार. कमाल कमाल स्किट्स आहेत, कमाल स्किट्स आहेत. वा 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 वा. हे बघ तुला सांगू प्रिया, ते प्रसाद ओक बोलले ना ते पटलं मला. या स्किटमध्ये प्रिया आणि पृथ्वीच्या ऐवजी ईशानी बने असते तरी स्किट वाजलं असतं. कारण स्क्रिप्टमध्येच इतकी ताकद आहे, इतका दम आहे, कुठलाही कलाकार सहज वाजवेल रे हे स्किट. काय लिहितात ना यार यांचे लेखक. कमाल कमाल. आणि हे कठीण आहे रे, ते काहीतरी एका दिवसाला 6 विषय वगैरे सुचवतात आणि मग ते परफॉर्म करतात. बापरे. लेखक मंडळी हॅट्स ऑफ यार. इंजर्ड आणि यांचे लेखक तर सॉलिड आहे त्यांचे. ए प्रिया, ए तू पण लिहायचीस ना लहानपणी? हो ना, मला बाबा म्हणाले होते तुझे, आमची प्रिया लहानपणी ना विनोद लिहायची, विनोद. आणि काहीतरी पाहुणे वगैरे यायचे ऐकायला ते विनोद, 2 रुपयाला एक विनोद वाचून दाखवायची. त्या काळी आवडायचं मला विनिता लिहायला. विनिता म्हणजे वनिता घरासाठी लिहायची? शिरे नाही, मग? विनोदी कविता विनिता. मी असं ते शॉर्ट फॉर्म करत असते. ओ 2 शब्दांचा एक शब्द. नाईस, चांगला आहे. आधी करायचं असं. आता आपल्या लग्नात केलं होतं ना, हा. प्रिया वेड्स पृथ्वीकचं प्रिक्विक केलं, ते मी केलं होतं. तू केलं होतंस? वाव, नाईस यार, नाईस नाईस, गुड यार. प्रिया, पण मला काय वाटतं, तुला जर एवढं चांगलं सुचतं तर तू लिहायला घे ना. मी हा, लिहायला सुरुवात कर. मला सांग, किती वर्ष अजून त्या काय तुझ्या पतपेढीचं नाव मायकेलाल पतपेढी, किती वर्ष त्याच्यात काम करणार आहेस? अकाउंटिंग करायचं का आयुष्यभर? डेबिट क्रेडिट लिही ना कधीतरी. हा, तुझं पण नाव येऊ दे टीव्हीवर, मला पण कौतुक वाटेल. टीव्हीवर नाव वाचताना प्रिया पृथ्वी, अरे मेरी बीबी लिखतीये यार, भाई बरं वाटेल ना. भारी वाटेल ना. लेखिका प्रिया पृथ्वीक म्हणजे काय? वा, मला आवडलं असतं लायटर बनायला. लायटर? कोणाचे संसार जाळणार आहेस? लायटर नाही, रायटर. माहितीये मला रायटर, पण मी लेडी रायटर झाले असते ना, लायटर. ती क्रिएटिव्हिटी मी हे केली. डेंजर क्रिएटिव्हिटी हा प्रिया. लोक म्हटले असते की नाही, मी म्हटले असते लोकांना की प्रिया नाम सुन के फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं, लायटर हूं मैं. नाईस नाईस. तू लिहायला हवंस हा, सुरू कर लिहायला. खरंच का रे? ओ नाही, नको. पण आधीच एवढी कामं असतात मला, त्यात अजून लिखाणासाठी कुठे वेळ काढू? आता आळस करू नको, मी म्हणतोय लिही तर लिही की. खरंच लिहू का रे? हो लिही ना, बिंदास्त. ए नको, पण जाऊ दे. का? अरे, मी लिहिणार आणि ते जर कोणी परफॉर्मच केलं नाही तर काय उपयोग? मग कशाला लिहायचं? आणि माझं लिहिलेलं कोण परफॉर्म करणार? कोण परफॉर्म करणार? मग हास्य जत्रेत द्यायचं तुझं स्किट? तुझी काय ओळख आहे हास्य जत्रेत? ए बाबा, मी तुला एवढे दिवस सांगितलं नाही, हास्य जत्रेमध्ये माझी सगळ्यात मोठी ओळख आहे. सचिन गोस्वामींना ओळखतोस तू? हे कोण आहेत? डिरेक्टर शोचे. ए नाही, शोचा डिरेक्टर विराज जगताप आहे, माझा मित्र. मोठी ओळख आहे माझी, विराज जगताप. विराजला ओळखतोस? ऍब्सोल्युटली. एक मिनिट. तुझे मुलींच्या नावाने फेक अकाउंट्स आहेत का सोशल मीडियावर? नाही का? मग कसं ओळखतोस? मी ऐकलंय तो फक्त मुलींनाच रिप्लाय करतो. प्रिया, हे वाटेल ते बोलू नको, कळलं ना? ते उगाच आपलं विनोद निर्मितीसाठी बोलतात त्याला. चांगला मुलगा आहे तो, अत्यंत चारित्र्यवान आहे. मी त्याला ओळखतो, बदलापूरला राहायचो ना आम्ही, तेव्हापासून ओळखतो. हो का? इतका शीलवान म्हणूया आपण त्याला, स्त्रियांपासून 4 हात लांब असतो. हो. ती ट्रेन म्हणून कधीच चढत नाही, तो डबा म्हणून रोज चढतो. बापरे, खूप भाबडा आहे तो, खूप भाबडा. पण त्याचं चालतं का तिकडे, म्हणजे हास्य जत्रेत? याचंच चालतं, तेच सांगतोय, तो मेन डिरेक्टर आहे. हो? हो. कोण म्हटलं? तो स्वतः. अरे मी परवा गेलो होतो ना कार्यक्रमाला बदलापूर बॅरेज रोडला, तिथे भेटला. तेव्हाचा मित्र, अजूनही मैत्री ठेवलेली आहे. तुला सांगतो, विराज स्लीपिंग पार्टनर आहे हास्य जत्रेचा. सोनी मराठीचा. कोण म्हणलं? तो स्वतः. हो. अरे तुला माहिती नाही, त्याचं खूप चालतं. तो ठरवतो कोण लिहिणार, कोण नाही लिहिणार, कुठल्या लेखकाला कंटिन्यू करायचं, कोणाला डिस्कंटिन्यू करायचं, सगळं तो ठरवतो. म्हणजे मला तो चान्स देईल? ऍब्सोल्युटली. म्हणजे तू म्हणतोयस की मी समजा स्किट लिहिलं, ते हास्य जत्रेत होणार? ऍब्सोल्युटली. काय सांगतो? मग मी लेखिका होते रे आता. हो, बिंदास. मी लिहायला लागते आता. होय. शपथ, मी आता मी खरंच जमेल ना मला? अरे बिंदास, जमणार तुला. शपथ, मला असं
मला हे होतंय रे, मला हातांना हे होतंय, माझे हात हे होत आहेत. अगं लेखिका होणार आहेस ना, शब्द सुचत नाही, हात शिवशिवतायत म्हणतात, हात शिवशिवतायत. मला आता खूप मला काम करायला लागणार मला. कर कर बिंदास कर. मला खूप ऐक एक काम कर, तू हॉटेलला फोन कर. हॉटेलला का? जेवण ऑर्डर करायला ना. मी आता स्वयंपाक कुठे करत बसू, मी लेखिका होणार आहे ना आता. मग काय, स्वयंपाक तर केला पाहिजे. प्रिया नाटकं नको आहे. काल शनिवार होता, मी स्वयंपाक केलाय, आज रविवार आहे, तुझा टर्न आहे, तू करायचा आहे स्वयंपाक. नाही पृथ्वी, मी आता लिहिणार आहे ना. अरे मी डाळ भात शिजवू तर मग कॉन्सेप्ट कधी शिजणार माझ्या डोक्यात. मी हे लिहिते कुठे? नाही हे एवढं लिहिण्यासारखं काही कमाल नाहीये. प्रिया ऐक ऐक हे बघ, अरे, मला ऐक. जेवणाचं बघ ना. जेवणाचं कसं बघणार पृथ्वी, मला लिहायचंय. मी प्रतिभावान लेखिका कशी होणार? मी डोक्यात थॉट पकू की डाळ भात पकू? हा लिहिते. हा चांगला आहे. कुठे प्रिया हा तर अजिबात नको लिहूस, माझा ऐक. मला सुचायला लागले, मला सुचायला लागले. नाही ऐक, अगं जेवणाचं बघ ना आधी तू. ऐक, लेखिका होच की, माझं काही म्हणणं नाही, पण जेवण आपण बाबा पोटात दोन एक काम कर, तुझ्या आईला पण सांग महिनाभर येऊ नका म्हणा आमच्याकडे. ए माझी आई का नकोय तुला घरात? ती काय पंच चोरणार आहे तुझे? हे स्किट लिहिणार आहे मी, विनोद लिहिणार आहे, मला डिस्टर्बन्स नको आहे. भणभण भणभण करते रे ती बाई. प्रिया सासू आहे ती तुझी. बाईच आहे ना पण, बाईच आहे ना. अरे बाईवर आक्षेप नाहीये माझा, भुनभुन बोलतीयस तू, तिला त्याच्यावर आक्षेप आहे. अरे पण करतेस भुणभुण, आता भुणभुण करते तर भुणभुणच म्हणणार ना, का झुणझुण म्हणणार आहे? अरे यार, मला हसून हसून मरणार आहेत हास्यचित्र. प्रिया नाही मारणार कोण, नाही मारणार प्रिया कोणाच्यावर. मला यार, अरे प्रिया. कुठे लिहू? मला सुचत. प्रिया ऐक ना. मला आता वही पेन सापडलेला आहे. प्रिया प्रिया तू हो लेखिका, बिनधास्त हो. एक काम कर जा. ए म्हणजे जा कुठेतरी जाऊ नये, मला डिस्टर्ब करू नको. प्रिया जेवण न बनवण्यासाठी कारण शोधतीयस तू. ऐक ना, काय? मी लेखिका होणार आहे. हा मग पृथ्वी, तुला कळतंय का हे किती महत्वाचं काम आहे? माझ्या हातात आता पेन आलेला आहे, मला काही डिस्टर्बन्स नको. प्रिया प्रिया येस येस. ऐक ना, बाकी सगळं सोड, तू जेवण बनव. आज तुझा टर्न आहे की नाही? प्रिया प्रिया कुकर आहेस, 3 वेळा शिट्ट्या वाजवतेस. सांगतो प्रिया ऐक यार, माझं आता चिडचिड व्हायला लागली आहे माझी. तू जा जेवण बनव आधी. मला म्हणालास की नाही तू लेखिका होऊ शकतेस, आता मी लेखिका होणार. अरे मी 2 वर्ष हे पण म्हणतोय आपण आई बाबा होऊ शकतो, झालो का? ते सोड रे. ते सोड म्हणजे अरे तू जे म्हणतोयस ते बाळ जन्माला घालायला किती वेळ लागेल पृथ्वी? माझे 9 महिने 9 दिवस जातील, त्याच्या पुढे परत एवढं बाळ मला वेळच मिळणार नाही. पण माझ्या लेखनातनं मी हजारो बाळांना जन्म देईन. प्रिक्विक, विनिता, आज किती बाळं मी जन्माला घालीन. आणि ही स्किटची तर फक्त 12 मिनिटांची बाळं अशी पटापटा जन्माला घालीन मी. नाही ऐक प्रिया ज्या क्वालिटीचा तुझा ह्युमर आहे ना, ही सगळी स्किटची बाळं कुपोषित आहेत. प्लीज माझा ऐक, तू नको लिहूस, तू जेवण कर. अच्छा असं होतंय का? कसं होतंय? तू जळतोयस का माझ्यावर? मी का जळेल? ए इथे बस. अरे मी इथे का बस, जळेल? इथे हे बाय प्रिया ऐक हे बघ. उद्या आता मी लेखिका होऊन फेमस होणार. नाही मुळात हे वाक्य चुकीचं आहे. लेखक आणि फेमस जवळ पण नाही. सोड. मी होणार. मी माझ्या स्किटच्या स्क्रिप्ट वरती लोक माझ्या सह्या घ्यायला येणार, कळलं? ज्या क्वालिटीने ह्युमर चाललाय तुझ्या स्किटच्या स्क्रिप्टवर भेळ होईल जास्तीत. विनोद सह्या काही नाही होणार. मी होणार, मी खूप फेमस होणार, बघशील तू. बघशील माझं. जेवण करा ती मग. एक काम कर ना, जा. अरे जा कुठेतरी जा. ही कुठली पद्धत आहे नवऱ्याला घालवायची? तू शेजारी बसला ना की मला काही सुचत नाही रे. सुचत नाही म्हणून तुझ्याकडनं अशा हे एक कॉमिक वाईब्स येत नाहीत. समीर चौगुले आणून बसू बाजूला. कॉमिक वाईब पाहिजे तुला? ती सांगते जेवण कर बोलतो. आता इथे एक भिंत आहे, हा मला दिसत नाही इथलं काही. हाती होत यार प्रिया. येत आहेत पंच येत आहेत. एक वाक्य तली त्यांनी खोडण्यासाठी नुसतं जपमाळ चालली आहे मगापासनं. एकदा सुचायला लागलं ना मग पॉपकॉर्न सारखे पंचच येणार असे. 300-400 एपिसोड. ए ली चल. कुठल्या जॉनरचा विनोद लिहितेस इतक्या गंभीर तोंडाने? कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. कधीतरी कर सिरियसली. कळेल माझ्या स्किट वाचून जेव्हा हसून हसून मरशील ना तेव्हा कळेल तुला.
बालिश लोक. प्रिया कॉमेडी करायची विनोद करायचे विनोद कळतंय का तुला? मला येतात विनोद करता. हो किचन मध्ये सकाळ संध्याकाळ मी विनोदच करत असते. जनरली त्याला स्वयंपाक म्हणतात, पण तू केल्यावर विनोदच होतो. स्किट पोटात चाललेला असतं. सांगते माझ्या प्रतिभेला ठार मारण्याचा प्रयत्न करतोयस का पृथ्वी? चेचली पाहिजे तिला. एक मिनिट, तुला माहितीये मी काय करते किचन मध्ये? काय करते का तू किचन मध्ये? किचन मध्ये जेव्हा झुरळ आणि पाल मला दिसते ना, मला त्यांच्यातले संवाद ऐकू यायला लागतात पृथ्वी. किचन मध्ये आपल्या किचन मध्ये झुरळ पाले. ऐक संवाद ऐक ना. झुरळ पालीकडे बघतं असं आणि म्हणतं, ए पाल चल जरा हाल. आणि मग पाल झुरळाकडे बघून म्हणते, ई झुरळ तुझ्या नाकावर आलं पुरळ. आणि त्या गोस्वामी जर वेडी होतील ऐकून. प्रिया ह्या कॉन्फिडन्स वर तू त्यांना 400-500 एपिसोड पुरवणार आहेस पुरळच्या? बाकीच्यांना घरी बसवे ना मी, एवढंच गेलं तर बापरे. कुठे तुझे ते नातेवाईक जे या विनोदांवर गडाबडा लोळायचे? कुठे ते नातेवाईक? आहे का एक तरी जिवंत त्यातला? काय लिहिलं होतंस का ज्याच्यासाठी 2 रुपये घ्यायची सगळ्यांकडनं? तुला विनीता ऐकायची आहे? लब्बाड, आता कसं ऐकायचंय? थांब, हट्ट करू नको, सांगते. केलाच नाहीये मी. एक होता बेडूक, तो खायचा किडूक मिडूक, चिखलामध्ये लोळायचा, डबक्यामध्ये खेळायचा. आहे की नाही गंमत? चल 2 रुपये काढ, 2 रुपये काढ. ह्याच्यात विनोद कुठे आहे? तुला कळतंय का? सुलभ शौचालय आणि तुझ्या विनीतेची किंमत सेम काय आहे? अति होतंय, अति होतंय पृथ्वी. अति नाही होत, सिरियसली बोलतोय मी. सिरियसली तू एक काम कर, जा. अरे हे काय? नाही बोलायचं मला हे परत. तू जा. मला चिड येते, जा म्हटलीस की. मलाही चिड येते. मोठी काय लिहिलंयस काय? काय गणिताचा पेपर आहे लपवून काय? प्रिया एवढं हसण्यासारखं काय लिहिलंय? प्रिया काय लिहिलंय? मला बघाय. प्रिया काय लिहिलंय? ऐकायचंय? हा. श्री. ह्याच्यावर का हसवायला असेल तुला? ही सुरुवात आहे रे, ह्याच्यावर नाही हसत आहे. हा. ही संहिता वापरण्याआधी लेखिकेची परवानगी घेणं गरजेचं आहे, नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल हुकुमावरून. वाच. पुढचा हुकूम. आता स्क्रिप्ट होणार. आमिर हडकरचं म्युझिक वाचतं. कमाल आहे, वेगळी सुरुवात आहे. समीर चौगुले येतो. त्याला का बकरा बनवतात सगळे मला अजून नाही कळलं. समीर चौगुले येतो आणि डोरबेल वाजवतो आणि सनईत वाजवतो, अशी वाजवतो. मग युजली तो अशी डोरबेल वाजवतो, पण तो तशी नाही वाजवत, अशी डोरबेल वाजवतो. तुला कळलं नाही का? कळलं मला, वाचेल. पुढचं ऐक. तर समीर चौगुले डोरबेल वाजवतो आणि तो एंटर होतो. त्याच्या पुढे अरुण कदम येतात अरुण कदम येतात आणि फंबल मारतात आणि त्याच्यावरती सगळे हसताना दिसतात आणि मग वनिता घरात येते आणि सोफ्यावर पडते. बापरे, खूप बंपर होतंय. मग मोरे येतात आणि मोरे आता शालूचा डान्स करतात आणि त्याच्यानंतर रसिका येते आणि चुकीची गुजराती बोलते. हा बापरे, सध्या एवढंच लिहिलंय. शेवट अजून लिहायचा आहे मला स्किटचा. म्हणजे आता एवढं बंपर स्किट लिहिल्यावर ते थोडं लॉजिकल शेवट पाहिजे स्किटचा, असं मला वाटतंय. कारण स्किटचा गाभा हा लॉजिक असा असतो. हे मी काय इंटरव्ह्यूमध्ये वाचलं होतं, ऐकलं होतं. तर शेवट जरा सुचायचं आहे. बाकी हे माझ्याकडे आहे, शेवट आहे माझ्याकडे. शेवट आहे? हो, तुझ्या स्क्रिप्टसाठी माझ्याकडे शेवट काय आहे? शेकोटी. जाळली पाहिजे, थंडी वाढल्या तुझी स्क्रिप्ट जाळली पाहिजे. मूर्ख आहेस. हे सगळे आयटम लिहिलेत. विनोद कुठे ह्याच्यात? हे विनोद भरतील ना ते मोठे गोस्वामी, त्यांना काय काम आहेत? ते काय फक्त जेवायला येणार आहेत सेटवर? आणि माझं पहिलंच स्किट आहे ना, माझं हळूहळू होईल इम्प्रूव्ह. प्रिया याच्यात विनोद नाहीये प्रिया, अत्यंत ज्ञ दर्जाचं स्क्रिप्ट आहे हे. तुला कळतंय का? तू कधी बाराखडी वाचली आहेस? ग ची बाराखडी येते तुला? येते का ग ची बाराखडी? हो. त्यातलं 5वं 6वं अक्षर आहे ही स्क्रिप्ट. काय बोलतो?
बोलतोयस तू पृथ्वी? खरं बोलतोय मी प्रिया, तुला कळत नाहीये. मी मस्करीत म्हणालो का ग लिही तर तू वाटेल ते लिहायला लागलेली आहेस. मस्करीत म्हणजे मी खरंच लेखिका आहे. तू आहेस, पण तू काय लिहायला पाहिजेस माहितीये का? आपलं राशनिंगचं जे काय असतं ना, 1 किलो तूर, 2 किलो चवळी, हे सगळं लिहायला पाहिजेस त्याच्या कसं पलीकडे. बोलतोस रे मला तू पृथ्वी? लायकी नाही तुझी लेखिका नाही, व्हायची. तुझी लायकी नाहीये. तू नवरा म्हणून लाज आहेस, लाज पृथ्वी. हो. हो, एक नंबरचा बेवरा आहेस. कोण आहे? बेअक्कल नवरा, बेवरा. नको करू हे नको करू. जळकुईक पण आहेस तू. जळकुईक म्हणजे? जळकुट्या पृथ्वी. मी इथून बुक्की मारेन तुला, नको करूस. मी शपथ सांगतो, मी जसं बोलू. हे अत्यंत थोकरट आहे. ज्याला मागाशी मी चांगलं म्हणालो ना, ते मी ना खोटं चांगलं म्हणालो. लग्नात मरायला आपला हॅशटॅग केलाय प्रिक्विक. कशाला आई, शपथ मला कळत नाही. तू तो हॅशटॅग केलाय. मला सांग, थोडी अक्कल वापर. तुझं नाव प्रिया, माझं नाव पृथ्वीक. आपल्या दोघांचं मिळून हॅशटॅग पण पृथ्वीकच होणार ना. मरायला व्हरायटी द्यायची म्हणून प्रिक्विक केलं. बोलतोस रे तू ना, अजिबात सपोर्टिव्ह नाहीयेस पृथ्वी. अरे मी मस्त माझ्या प्रगतीवर जळतोस तू, मला कळतंय. तू प्रिया. इन्सिक्युअर व्हायला लागलायस आत्ताच. मी- बायकोशी प्रगती करायला लागली की नवरे असे वागतात म्हणून बायको कधीच पुढे जाऊ शकत नाही. प्रिया, तू बेअक्कल आहेस प्रिया. मी तुला आता फायनल सांगतो, शेवटचं स्टेटमेंट आहे माझं. तू बेअक्कल आहेस. देवाने जर मला विचारलं असतं ना तुला बायको पाहिजे की एक्स्ट्रा गुडघा, मी एक्स्ट्रा गुडघा घेतला असता. एक्स्ट्रा गुडघा घेतला असता. हे लावला असतास आणि एक्स्ट्रा गुडघा. ते मी माझं मी बघितलं असतं. मी एक्स्ट्रा गुडघा घेतला. हट्टेचा. मूर्ख आहेस तू. तू मूर्ख आहेस, तुला कळत नाहीये. आता हे बंडखोर हे लेखिका जन्माला आली हो. आहे. हो. आणि आता ती बंड करणार आहे आणि माहेरी निघून जाणार आहे. बर. आणि लेखिका झाल्याशिवाय मी परत येणार नाही, कळलं? म्हणजे तू परत कधीच येणार नाहीयेस. मी आता स्वतः विराज जगतापला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट पण केली. एवढ्या बापरे, खूप ऍक्टिव्ह असतो वाटतं हा. प्रिया, मी चालले माहेरी. आता नको प्रिया. प्रिया. हा, जा आता प्रिया, जा. एक बेसिक लॉजिक की आपण माहेरी चाललोय तर कपडे बदलू, बॅग. प्रिया, एक बेसिक लॉजिक. प्रिया आपल्या बायकोला प्रोत्साहन देणं चांगली गोष्ट आहे, पण खोटं चुकीचं प्रोत्साहन देणं वाईट गोष्ट आहे. बरोबर की नाही प्रसाद सर? 100%